नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये शशांक हगवणे आणि लता हगवणे यांच्या विरोधातील जेसीबी विक्री गैरव्यवहार प्रकरणाच्या गुन्ह्याच्या तपासात अटक केलेल्या 3 तोतया बँक वसुली एजंटांनी जेसीबी शशांक हगवणे याच्या ताब्यात देण्यासाठी शशांकचा मित्र प्रणय साठे या रिकव्हरी एजंटने मध्यस्थी केली असल्याचं निष्पन्न झालं। प्रणय साठे याला शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली आहे। जेसीबी गैरव्यवहाराच्या मांडवलीसाठी शशांकने त्याचा चालक देवानंद कोळी याच्या मार्फत गुगल पे द्वारे 30,000 रुपये प्रणय साठे यास दिले असून ती रक्कम प्रणय याने गुगल पे द्वारे अटक आरोपी गणेश पोतले याला दिली असल्याचं निष्पन्न झालं। आमचा भाडे तत्वावर व्यवहार असल्याचं सांगितलं होतं, मात्र हा खरेदी व्यवहार आहे हे नोटरीमुळे सिद्ध झालंय। प्रणयने मध्यस्थी केल्याने अटकेतील बँक एजंटने जेसीबी जप्त केलाय। नोटरी करारनाम्यातील अटी आणि शर्तींचा काय उल्लेख केलाय हे पाहावं लागेल। नोटरी करार हस्तगत करायचा आहे, त्यासाठी हगवणे आणि साठे आरोपींना पुन्हा पोलीस कस्टडी मिळावी असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। टीटी फॉर्मवर सह्या नाही, फक्त नोटरी झालं म्हणजे हा व्यवहार झाला असं सिद्ध होत नाही। आरोपीवर फक्त पत्नीच्या बाबतचा गुन्हा आहे, इतर साधी कुठे एनसी दाखल नाही। हगवणे यांचा 18 महिने जेसीबी वापरला आहे, ते भाडे द्यायचं नाही म्हणून हा बनाव केला जातोय। बँकेचं लोन असल्याने जेसीबी ट्रान्सफर कसं होणार, यामध्ये बँकेचा 1 रुपयाचा लॉस नाही। फिर्यादीने दिलेल्या 11,70,000पेक्षा जेसीबीचं भाडे जास्त होतं असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केलाय। जेसीबी फसवणूक प्रकरणामध्ये हगवणे मायलेकांसह शशांकचा मित्र प्रणय साठे आणि 3 एजंट अशा एकूण 6 जणांची उद्या कोर्टात एकत्रित सुनावणी होणार असून आजच्या सुनावणीमध्ये हगवणे मायलेकासह प्रणय साठे अशा तिघांना 1 दिवसाची पोलीस कस्टडी राजगुरुनगर न्यायालयाने सुनावली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।